नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे. चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाची आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेला जो काही मुद्दा सध्या जात आहे तो म्हणजे आमदार अपात्रता प्रकरण. आणि या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा जो काही एकदाचा सोक्षमोक्ष होता, जो काही निकाल होता, तो निकाल विधिमंडळाच्या अध्यक्षांनी एकदाचा दिलेला आहे. आणि मग हा निकाल दिल्यानंतर या ठिकाणी त्यांना जी काही सुप्रीम कोर्टाने जी काही गाईडलाईन दिली होती त्या मार्गदर्शक तत्वाचा त्याने आधार घेत प्रथमतः राजकीय पक्ष कोण आहे हे ठरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून शिंदे गट ही खरी शिवसेना आहे हा असा निर्णय दिला. आणि मग या निर्णयामुळे काय झालं तर या निर्णयामुळे महाराष्ट्रातलं जे काही सरकार होतं किंवा त्या सरकार विरुद्ध जे काही वातावरण निर्माण झालं होतं की हे सरकार जाणार का राहणार, या निकालाच्या मुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं जे काही पद होतं ते पद हे मात्र टिकलं आणि परिणामी महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात आलं नाही ही वस्तुस्थिती आहे. मग आता या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये 2024च्या ज्या काही विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम राहतील असं सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. पण हे चित्र सुप्रीम कोर्टाच्या हाती आहे. सुप्रीम कोर्ट या निर्णयामध्ये किती हस्तक्षेप करतं आणि किती लवकर निर्णय देतं यावरही या निर्णयाचं भवितव्य अवलंबून आहे मित्रांनो. आणि मग एकंदरीतच विधानसभा अध्यक्षांनी जो काही निकाल दिला तो निकाल एकंदरीत संपूर्णपणे उद्धव ठाकरेच्या विरोधात गेलाय. अगोदरच निवडणूक आयोगाचा निकाल हा उद्धव ठाकरेच्या विरोधात गेलेला आहे. त्यानंतर विधिमंडळाच्या अध्यक्षाचाही निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलेला आहे. आणि मग एकंदरीतच आजच्या परिस्थितीमध्ये अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदेंची झालेली आहे. आणि त्यामुळं ही शिवसेना एकनाथ शिंदेंची का झाली, कशी झाली याची सर्व कारण मीमांसा आणि आमदार अपात्रतेच्या प्रकरणाची जी काही मीमांसा केली अध्यक्षांनी त्याची काही कारण त्यांनी सांगितलेली आहेत. ती आपण कारण पाहणंही गरजेचं ठरतं. परंतु एकंदरीतच या विधिमंडळाच्या अध्यक्षाच्या निकालावरून महाराष्ट्रामध्ये ज्या काही चर्चा होत आहेत, जे काही वातावरण निर्माण झालेलं आहे, समाज माध्यमांवर ज्या काही प्रतिक्रियांचा जो काही पाऊस पडतोय त्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी समोर येतात. आणि त्यामुळं विधिमंडळाच्या अध्यक्षांनी जो काही निकाल घेतलाय त्या निकालाच्या आधारावर साधक बाधक चर्चा ही दोन्ही गटाकडनं आणि समाजामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. मग एकंदरीतच विधानसभा अध्यक्षांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयामधले काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण तपासण्याचा जर आपण प्रयत्न केला तर यामध्ये प्रामुख्याने असं आपल्याला दिसून येतं की एकनाथ शिंदे हा गट जो काही होता यांची खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदेचे संपूर्ण आमदार हे पात्र आहेत. पक्षाची 1999ची घटना ही वैध आहे. त्याच्यानंतर 2018 मध्ये शिवसेनेने जे काही बदल केले होते त्या बदलांची माहिती ही निवडणूक आयोगाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे ती निवडणूक आयोगाकडे काही यांची घटना 2018ची नाहीये. त्यामुळे 2018ची घटना आपल्याला ग्राह्य धरता येणार नाही.
आणि एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी 2018च्या घटनेनुसार जो काही आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर जो अधिकार दाखवला त्या संदर्भात ही या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी भाष्य केलं आणि 1999ची घटना मान्य केल्यामुळे 2018च्या घटनेमध्ये जे काही शिवसेना पक्षप्रमुख हे पद आहे त्या पदांना किंवा उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना हटवण्याचा कोणताही अधिकार नाही. त्याच पद्धतीने शिवसेनेचे जे काही नेते आहेत किंवा शिवसेनेत काम करणारे जे काही इतर नेते आहेत पक्षनेत्यांना हटवण्याचाही अधिकार या ठिकाणी उद्धव ठाकरेंना नाही आहे. आणि मग एकंदरीतच जी काही उद्धव ठाकरेंनी जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी बोलवली होती 25 जून 2022ला त्या संदर्भातही काही वादविवाद निर्माण झालेले आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडनं जे काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेली आहेत पुरावे म्हणून जे काही ग्राह्य धरावेत ही जी काही भूमिका मांडली ती कागदपत्र संपूर्णतः बनावट आहेत असा जो काही आरोप एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जठमलानींनी केला होता त्या आरोपांना काही अंशी पुष्टी देण्याचं काम हे विधिमंडळाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. आणि मग ही जी काही पार्श्वभूमी त्यांनी निकालाची जी काही सांगितली त्यामध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना आहे हा जो काही त्यांनी निर्णय दिला या निर्णयाला त्यांनी निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षाचं जे काही 1999ची जी काही घटना आहे जे काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डचा आधार घेतला आणि स्पष्ट सांगितलंय की या ठिकाणी 2018ची घटना ही निवडणूक आयोगाकडे नाही आहे आणि मग त्यामुळं निवडणूक आयोगानं आम्हाला जी काही घटना दिली आहे ती 1999ची घटना आहे आणि मग ती घटना आम्ही ग्राह्य धरतो. आणि म्हणून मग जे काही शिवसेनेमध्ये जे काही 2 गट पडले होते त्या गटाच्या संदर्भात आम्ही जी काही घटना त्यांना मागितली ती घटना त्यांनी दिलेली नाही. त्याच्यानंतर या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस त्यांनी विचार केला त्यावेळेस 2018च्या घटनेवर एकनाथ शिंदे गटांचा पहिल्यापासूनच त्यांनी विरोध दाखवलेला आहे. आणि म्हणून या 2018च्या घटनेबाबत जे काही नेतृत्वाची जी काही रचना केलेली आहे त्या रचनेच्या संदर्भातही एकनाथ शिंदे गटाने आक्षेप नोंदवला आणि तो आक्षेप या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी उचलून धरला. आणि मग एकंदरीतच या शिवसेना शिंदे गट ही खरी शिवसेना आहे हे ठरवण्यासाठी अध्यक्षांपुढे कोणताही पर्याय उपलब्ध नाही हे त्यांनी सांगितलं. आणि म्हणून निवडणूक आयोगाकडे जी घटना होती ती घटना 1999ची होती आणि त्या घटनेचा आधार त्यांनी घेतला. एकंदरीतच 2018 मध्ये जे काही घटनेमध्ये जे काही बदल झाले त्या बदलाच्या संदर्भातलं निवडणूक आयोगाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी 2018च्या घटना दुरुस्तीला मान्यता दिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मग आता या ठिकाणी आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भात जो काही त्यांनी व्हीप नेमला उद्धव ठाकरे गटाने त्याच्यानंतर शिंदेंना गटनेते प्रमुखाहून हटवलं हा निर्णय सुद्धा त्यांचा चुकीचा होता हे सिद्ध करण्याचं काम या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी केलं. मग याला आधार त्यांनी काय दिला तर 1999च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नाहीये. आणि मग एकंदरीतच या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस दोनही गटांकडनं ज्या काही आमदारांना एकमेकांना अपात्र करण्याच्या ज्या काही याचिका दाखल करण्यात आल्या त्या याचिकेच्या अनुषंगानं त्यांनी कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलेलं नाहीये. आणि मग त्याची जी काही त्यांनी कारणं दिली आहे ती कारणं जर आपण पाहिली तर उद्धव ठाकरे गटाने ज्या काही
आमदार अपात्र प्रकरणाच्या ज्या काही याचिका दाखल केल्या होत्या त्या याचिकेला त्याने असं सांगितलं की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाहीयेत आणि त्यांना कोणताही अधिकार नाहीये, त्यामुळं एकनाथ शिंदे गटाच्या विरोधातल्या ज्या काही याचिका असतील त्या संपूर्ण याचिका ह्या या ठिकाणी फेटाळण्यात येत आहेत, रद्द करण्यात येत आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला मान्यता दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटांचा व्हीप मान्य केला गेला, भरत गोगावले यांना अधिकृत केलं गेलं आणि हे करत असताना त्यांनी त्याचा जो काही आधार सांगितला तो 22 जून 2022च्या विधिमंडळाच्या नोंदीमध्ये शिंदे शिवसेनेकडे 37 आमदारांचं बहुमत होतं याचा त्यांनी आधार घेतला. मग आता या प्रकरणामध्ये आमदार अपात्र का झाले नाहीत हा एक मुद्दा सर्वसामान्य लोकांना पडू लागलेला आहे. जर एकनाथ शिंदे गटाचा जर व्हीप मान्य केला गेला तर मग उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होणं स्वाभाविक होतं, पण त्यांनाही अपात्र केलं नाही, दोन्ही गटांना पात्र केलं. मग यावरून पुन्हा एकदा चर्चा, वादविवाद, संवाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतोय. आणि मग या सगळ्या बाबींचा ज्यावेळेस त्यांनी विचार केला आणि जी काही कारणं सांगितली आहे तर त्यावेळेस त्यांनी पहिलं कारण सांगितलं की उद्धव ठाकरे गटांना पक्षप्रमुख म्हणून या 1999च्या घटनेमध्ये कोणताही अधिकार नाहीये किंवा पक्षप्रमुख हे पद 99च्या घटनेतच नाहीये, त्यामुळे उद्धव ठाकरे गटांना किंवा उद्धव ठाकरेंना कोणताही अधिकार नाही, त्यामुळं एकनाथ शिंदे गट हा पूर्णपणे पात्र ठरतोय. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेच्या आमदारांच्या विरुद्ध जी काही याचिका दाखल केली होती ती याचिका भरत गोगावलेच्या माध्यमातून दाखल झाली आणि भरत गोगावले हे व्हीप होते, पण भरत गोगावलेनी जो काही व्हीप बजावला तो व्हीप योग्यरित्या बजावला गेला नाही, त्यामुळं उद्धव ठाकरे गटाचे आमदार आम्ही अपात्र केले नाहीत हा एक त्यांनी निर्णय दिला आणि त्यामुळं दोन्ही गटाचे आमदार अपात्र या ठिकाणी झालेले नाहीयेत. आणि एकंदरीतच 1999ची जी काही घटना आहे शिवसेनेची, त्या 1999च्या शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख हे पद आहे आणि शिवसेना प्रमुखाला सहाय्य करणारी जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे त्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय हा सर्वोच्च आहे किंवा त्यांनी घेतलेली जी काही निर्णय असतील ते सर्वांना बंधनकारक असतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार या ठिकाणी राष्ट्रीय कार्यकारिणीनं जो काही निर्णय घेतलाय एकनाथ शिंदेच्या बाबतीत तो निर्णय त्यांनी ग्राह्य धरलाय. आणि मग एकंदरीतच या सगळ्या निर्णयाची जी काही चर्चा समाज माध्यमांमध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असताना या निकालाच्या संदर्भात या निकालाचा ज्यावेळेस आपण अर्थ त्याचा अन्वयार्थ लावण्याचा ज्यावेळेस प्रयत्न आपण पहिल्या भागामध्ये केला त्यावेळेस या विधिमंडळाच्या अध्यक्षांच्या निर्णयावरून अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत मित्रांनो. म्हणून मग एकंदरीतच या निकालाचा अर्थ आणि अन्वयार्थ लावत असताना जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांचाही उहापोह आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून एकंदरीतच या निकालानं सर्वोच्च न्यायालयाला आणि निवडणूक आयोगाला या ठिकाणी उघडं पाडण्याचं काम या निकालाने केलेलं आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने जी काही गाईडलाईन दिली होती ती गाईडलाईन पूर्णतः या ठिकाणी पाळण्यात आलेली आहे असं विधिमंडळाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे विधिमंडळाच्या अध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे योग्य आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग सुप्रीम कोर्टाने जी गाईडलाईन दिली होती ती गाईडलाईन या ठिकाणी त्यांनी पाळली आणि सुप्रीम कोर्टानं जी काही निरीक्षणं जी काही नोंदवली होती ती निरीक्षणं या ठिकाणी पूर्णतः विधिमंडळाच्या अध्यक्षांनी बाद ठरवली. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला या ठिकाणी उघडं पाडण्याचं काम या ठिकाणी केलं. निवडणूक आयोग म्हणतं की 2018ची घटना यांच्याकडे नाहीये. तर मग 2018ची घटना जर निवडणूक आयोगाकडे नसेल तर 1999 ते 2023 म्हणजेच बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे 2012 मध्ये गेले आणि बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष हा पक्ष विना घटनेचा कसा चालला हे सुद्धा या निकालातून पुढे आलं.
आणि त्यामुळं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला उघडं पाडण्याचं काम केलं, निवडणूक आयोगाला उघडं पाडण्याचं काम केलं. आणि मग एकंदरीतच या सगळ्या प्रश्नांची जी काही जत्रा उजळणी किंवा विधिमंडळाच्या अध्यक्षाचा जो काही निर्णय आहे त्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं आव्हान देण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मग एकंदरीतच या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाला आपली भूमिका कशी योग्य होती, त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत जो काही निर्णय दिलाय या ठिकाणी घटनाच अस्तित्वात नाहीये किंवा घटना मिळालीच नाहीये, या संदर्भात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांवर सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाला आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे. आणि मग एकंदरीतच या निकालावरून आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस हा निकाल घोषित केल्यानंतर विधिमंडळाचे अध्यक्ष हे अनेक प्रसार माध्यमांसमोर मुलाखती देताना आपल्याला दिसत आहेत. तर मित्रांनो, मुलाखत देणं हे एक स्वाभाविक आहे, पण एखाद्या लवादानं निकाल दिल्यानंतर तो निकाल मी किती प्रामाणिकपणे दिला आहे ही सांगण्याची ज्या वेळेस वेळ येतो त्यावेळेस त्या निकालांमध्ये काहीतरी काळं पांढरं आहे हे आपल्या लक्षात येतं. एकदा लवादानं निर्णय दिल्यानंतर त्या लवादाला समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांवर मुलाखती देण्याचा काय प्रश्न निर्माण होतो? नाही होत. जर तो निकाल कोणाच्या विरोधात गेला असेल तर ते लोक त्या निकालाचा अन्वयार्थ लावतील आणि पुढच्या कोर्टामध्ये अपील करतील, हे स्वाभाविक आहे. पण मी कसा निकाल चांगला दिला, कोणत्याही दोन्ही गटावर अन्याय केला नाही किंवा अन्याय होऊ दिला नाही हे ज्यावेळेस अध्यक्ष सांगतात त्यावेळेस या ठिकाणी विधिमंडळाच्या अध्यक्षांनी विधिमंडळाच्या अध्यक्षपदाला जो काही मान होता त्याचा मान, त्याचा गरिमा या ठिकाणी कमी करण्याचं काम या अध्यक्षांनी केलं, ही वस्तुस्थिती. त्यानंतर मग आणखी अनेक जे काही प्रश्न निर्माण झाले त्यामध्ये जर शिवसेनेची 2018ची घटना निवडणूक आयोगाकडे नसेल तर मग निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या विरोधात भूमिका का घेतली नाही, हा सर्वात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. एकंदरीतच हे असं होऊ शकत नाहीये, कारण निवडणूक आयोग प्रत्येक वेळी प्रत्येक पक्षांना लेखी स्वरूपात कळवतं की तुम्ही तुमच्या घटनेमध्ये जे काही बदल केलेले असतील ते बदल, तुम्ही ज्या काही राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका घेतलेल्या असतील त्या निवडणुकांचं झालेलं जे काही कार्यवृत्तांत असेल तो कार्यवृत्तांत हा आमच्याकडं सुपूर्द करावा. त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये तो कार्य अहवाल त्यांना सादर करावा लागतो. आणि जर शिवसेनेनं हा कार्य अहवालच जर सादर केला नसेल तर मग निवडणूक आयोगानं आतापर्यंत का भूमिका घेतली नाही. त्यानंतर 2014च्या निवडणुकामध्ये 2018च्या निवडणुकामध्ये जी काही पदमान्यता आहे शिवसेनेची त्या पदमान्यतेनुसार जर मधल्या काळामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकाच्या माध्यमातून जे काही लोकप्रतिनिधी निवडून आले तर त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना निवडणूक आयोगानं कशी मान्यता दिली हा एक कळीचा मुद्दा आहे मित्रांनो. मग यावर निवडणूक आयोगाने कधीही भाष्य केलं नाही. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर संपूर्ण देशाची निवडणूक व्यवस्था आणि जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्ष आणि निवडणूक व्यवस्थेचं सुचित्रण करण्याचं काम, त्यांना एकत्रित बांधण्याचं काम, त्यांच्यावर वॉच ठेवण्याचं काम हे निवडणूक आयोगाला करावं लागतं. पण निवडणूक आयोगानं हे काम पूर्णपणे यशस्वी केलेलं नाही हेच या ठिकाणी दिसून येतो. मग ज्यावेळेस एखादा वाद निर्माण होतो त्यावेळेस हा वाद निर्माण झाल्यानंतर निवडणूक आयोग जर अशी भूमिका घेत असेल तर त्या निवडणूक आयोगाची विश्वासार्हता किती हाही महत्वाचा प्रश्न आता सर्वसामान्य लोक या ठिकाणी विचारू लागलेले आहेत. आणि म्हणून एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरून जो काही गजब निर्माण झाला त्या गजबाला उत्तर देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे
की निवडणूक आयोगांकडे आम्ही सर्व कागदपत्रे सुपूर्द केलेली आहेत। त्यामध्ये त्यांनी 2013ची पक्षाची निवडणूक, पक्ष घटनेमध्ये केलेले बदल, त्याच्यानंतर 2018ची जे काही त्यांनी पक्षामध्ये काही बदल केले त्या घटनेमध्ये ते बदल, त्याच्यानंतर त्या काही झालेल्या काही जे काही निवडणुका, ह्या निवडणुकाचं जे काही कार्यवृत्तांत आहे, घटनेमध्ये जो काही केलेला जो काही कार्यवृत्तांत जो काही बदल आहे, तो बदल हा निवडणूक आयोगाला आम्ही कळवला आणि त्याचे पुरावे काल हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या अनिल परबांनी प्रसार माध्यमांवर दाखवलेले आहे। मग आता जर उद्धव ठाकरे गटानं हे सर्व कागदपत्र जर निवडणूक आयोगांकडे दाखल केलेली असतील आणि जर निवडणूक आयोग म्हणत असेल की आमच्याकडे ही कागदपत्रच नाहीत, तर मग निवडणूक आयोगाची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची विश्वासार्हता या ठिकाणी कुठंतरी डळमळीत होताना आपल्याला दिसून येतो। आणि त्यामुळं या ठिकाणी निवडणूक आयोग खरं की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट खरा हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता सुप्रीम कोर्टाची आहे आणि त्यानंतर ती जबाबदारी ही सर्वोच्च असलेली जी काही भारतातली जी काही जनता आहे त्या जनतेची आहे। म्हणजे एकंदरीतच हा निकाल सर्वोच्च न्यायालयात काहीही लागू द्या, पण जनतेच्या न्यायालयात मात्र हा निर्णय योग्य पद्धतीने लागल याची शाश्वती या ठिकाणी आपल्याला देत आहे। मग एकंदरीत या सगळ्या प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस असं लक्षात येतं की निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली सध्या काम करत आहे, ही भूमिका निवडणूक आयोगाला स्पष्ट करावी लागणार आहे। कारण निवडणूक आयोग कोणाच्या सांगण्यावरून सांगतो की 2018ची कागदपत्र आमच्याकडे नाहीयेत, हे निवडणूक आयोगाला स्पष्ट करून सांगावं लागेल। आणि म्हणून एकंदरीतच या आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या देशामध्ये जर कोण कोण चुकलं असेल तर प्रथम मतदार चुकले मित्रांनो, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे चुकले, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय चुकलं, त्याच्यानंतर या ठिकाणी निवडणूक आयोग चुकला, त्याच्यानंतर विधिमंडळाचे अध्यक्ष चुकलं, हे सगळे चुकले आणि शहाणे मात्र फक्त आणि फक्त हे राजकारणी झाले। कारण राजकारण्यांना माहित आहे की आम्ही काहीही केलं तरी ते जनता आम्हाला स्वीकृत करतं, त्यामुळे या ठिकाणी सर्व चुकीचे झाले पण नेते मात्र शहाणे झाले हे आपल्याला सांगावं लागतं। आणि मग एकंदरीतच एक या भारतीय संविधानाचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस भारतीय संविधान या ठिकाणी फक्त सर्वसामान्य लोक पाळतात आणि राजकीय नेते आणि ज्या काही देशातील सर्वोच्च संस्था आहेत त्या पाळत नाहीत, ही या ठिकाणी वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळं येत्या काळात जे काही सुजाण मतदार असतील त्या सुजाण मतदारांनी जे काही राजकीय नेतृत्व असतील किंवा राजकीय नेते असतील त्यांनी जाब विचारला पाहिजे की तुम्ही असं का वागता, आम्हाला गृहीत का धरता, हे त्यांनी त्या मतदारांनी या नेत्यांना स्पष्टपणे विचारलं पाहिजे। आणि जोपर्यंत हे नेते याचं उत्तर देत नाहीत आणि जनता त्यांना प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत या देशामध्ये ह्या घडामोडी घडतील। त्यानंतर संविधानाचा आपल्याला जसा पाहिजे तसा आधार किंवा संविधानाचा जसा पाहिजे तसा आधार हे प्रत्येक जण या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येतील। आणि म्हणून संविधान निर्माण करताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं मित्रांनो की संविधान हे कितीही चांगलं असलं तरी त्याची उपयोगिता मात्र या ठिकाणी जे काही लोक वापरणार आहेत त्यावर त्या संविधानाचं मूल्य ठरणार आहे। म्हणून मित्रांनो जर आपल्याला या ठिकाणी संविधान वाचवायचं असेल आणि संविधानानुसार जर देश चालवायचा असेल तर सर्वप्रथम आपण सर्व मतदारांनी जागृत झालं पाहिजे, ही काळाची गरज आहे। धन्यवाद।